निवडणुकीच्या तोंडावर घडामोडी अगदी वेगाने घडतात, त्यानेच आपण सुरुवात करूयात। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना धनगर समाजाचे कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मंत्रालयामधल्या जाळीवर धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी उड्या मारून आंदोलन केलं। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी जी ती धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते, तर मुद्दाम वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। त्यामुळे गेल्या आठवड्यात आपण पाहिलं तर आदिवासी आमदारांनी या जाळीवरती उड्या घेत आंदोलन केलेलं होतं। अर्थात त्यांचा विरोध होता की आदिवासी समाजाच्या प्रवर्गातनं धनगर समाजाला आरक्षण देऊ नये या विषयाला घेऊन त्यांनी आंदोलन केलेलं होतं। आणि आज आरक्षण मिळावं म्हणून धनगर समाजाच्या आंदोलकांनी आंदोलनाचा तोच पॅटर्न वापरत मंत्रालयातील संरक्षक जाळीवरती उडी घेत हातात निवेदनपत्र आणि घोषणाबाजी करत हे आंदोलन केलेलं आहे। पुढे पाहूयात, उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे। बारामतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार असतील ते त्यांची जागा जाहीर करू शकत नसल्याचं पटेल म्हणाले। त्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या ही लढत पाहायला मिळणार हे निश्चित आहे। अजित पवार आपल्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या बारामती विधानसभेतूनच लढणार यावर आता जवळजवळ शिक्कामोर्तब झालंय। बारामती विधानसभा से अजित पवार साहब ही लड़ने वाले हैं, ये संभ्रम निर्माण कुछ लोगों ने किया, लेकिन मैं अधिकृत तौर से आपको स्पष्ट करना चाहता हूं कि अजित पवार ही बारामती से एनसीपी के कैंडिडेट रहेंगे। एक सीट डिक्लेयर कर दिया आपने? हाँ, एक सीट मैंने स्वयं डिक्लेयर कर दिया। पार्टी का वर्किंग प्रेसिडेंट होने के नाते ये अधिकार, क्योंकि उनकी सीट को खुद कैसे तय करेंगे वो तो मुझे तय करना पड़ेगा, इसलिए मैंने कर दिया। महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महाविकास आघाडीनं जाहीर करावा अशी मागणी वारंवार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून केली जाते। मात्र काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षानं याकडे दुर्लक्ष करत निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय घेऊ अशी भूमिका जाहीर केली। आता हरियाणा विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची भूमिका उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी मांडली आहे। ठाकरेंच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का याच्या चर्चा आता रंगू लागल्यात। जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो, आताही बोलतो, काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमतात बघावं। मी त्यांच्यापैकी कोणी नाव जाहीर केलं तरी माझा आजचा पाठिंबा तुमच्या सर्वांच्या साक्षीने देतो, कारण मुळामध्ये मला माझा महाराष्ट्र प्यार आहे। मला महाराष्ट्राचं हित साधायचंय। माझ्या डोक्यामध्ये काहीतरी अशी वेडीवागडी स्वप्न नाही पडत आहे की मी मुख्यमंत्री झालो, मी पुन्हा येणारे तेव्हाच यायचं नव्हतं, तर पुन्हा कशाला येईल। पण महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे करता येणं गरजेचं आहे ते मी केल्याशिवाय राहणार नाही, हा माझा निर्धार आहे। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं, कोणी तुमच्याकडे चेहरा असेल तर समोर आणा, मी पाठिंबा देतो। लोकांच्या मनात संभ्रम नको, लोकांच्या मनात संभ्रम नको की या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यामध्ये। हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर आपण चेहरा जाहीर केला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे, आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। म्हणजे खांद्यावरती कोणाचं मुंडकं आहे ते लोकांना दिसलं पाहिजे ना, नुसतं धड घेऊन काय जाणार पुढे समाजामध्ये। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांकडनं पुन्हा एकदा ही मागणी केली जाते की निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, आणि हा चेहरा जाहीर करणं आवश्यक आहे, आणि ते नाव कुठलंही असलं तरी आम्ही त्याला पाठिंबा देऊ असं म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी, तेच संजय राऊत यांनी देखील म्हटलेलं आहे। पण या मागणीकडे यापूर्वी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाने आणि काँग्रेसनं दुर्लक्ष केलेलं होतं, आणि यंदाही ते दुर्लक्ष करू शकतात तसंच एकूण दिसून येतं। पुढे पाहूयात, अजितदादांनी बारामतीमधूनच लढावं यासाठी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अजित पवारांच्या कारच्या ताफ्याला घेराव घालण्यात आला। अजित पवारांची कार जी ती रोखून धरण्यात आली। आपण उमेदवारी घोषित करावी
तरच आम्ही मागे हटू, अन्यथा आम्ही इथून हटणार नाही, असा पवित्रा या कार्यकर्त्यांनी घेतला होता. तब्बल अर्धा ते पाऊण तास या कार्यकर्त्यांनी पवार यांची गाडी रोखून धरली होती. कार्यकर्ते मागे हटायला तयार नव्हते. शेवटी पोलिसांनी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी कार्यकर्त्यांना बाजूला काढून पवार यांच्या गाडीला जागा मोकळी करून दिली आहे. आणि आता हरियाणा निवडणुकांबद्दल. हरियाणा विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललं आहे. भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. हरियाणा सरकारविरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी, किमान हमीभावाच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी छेडलेलं आंदोलन, अग्निवीर योजनेविरोधातील असलेली नाराजी, अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भाजप तिसऱ्यांदा हरियाणात सत्तेत येते. हरियाणात भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे. गेल्या वेळा अवघ्या 40 जागा मिळवणाऱ्या भाजपनं यावेळी 50 जागांपर्यंत आघाडी घेतली आहे. हरियाणात सत्ता स्थापन करण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसचा मात्र अपेक्षा भंग झाला. काँग्रेसला अवघ्या 35 जागांवरच समाधान मानावं लागलंय. विशेष म्हणजे आपलं हरियाणामध्ये खातंही खोलता आलेलं नाही. आम आदमी पार्टीला तर हरियाणामध्ये खातं देखील खोलता आलेलं नाही आपण पाहतोय. पण